आणि तदनंतर पंच देखील थोडीशी नाखुश. कोणतीही धाव नसेल. हा चेंडू येथून निर्धाव तेजस वरवडे एक्सप्रेस सध्याच्या घडीला गोलंदाजी करताना दिसतोय. राईट ओव्हर द विकेटने मारा करेल. स्ट्राईकिंगला निनादसाठी ब्लॉक खोला टाकण्याचा प्रयत्न, खोलून काढायचा आहे. सरळ बॅटने समोरच्या दिशेने लॉंगॉपमधून क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतील. सिंगलने यावेळी स्ट्राईक केली जाईल. रोटेट. 6 षटकांचा सामना आहे. नाणेफेक जिंकलाय गोपालकृष्ण मालगुड संघ. जी भंडारी प्रीमियर लीग 2026 सीझन 3 मध्ये एकतरी विजय हवाय. त्या विजयाच्या शोधात मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, यावेळेस मिस टाइम स्ट्रोक आणि तदनंतर चेंडू झालाय शॉर्ट मिड विकेट रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल आणि गोल्डन डकचा शिकार होऊन फलंदाज बॅक टू द पवेलियन.
दिला एक्स्ट्रा मिड विकेट रिझनमधून क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल. 2 धावा काही रोखू शकत नाहीये. आयुष्याचा खेळ हा नेहमी शांतपणाने खेळा. गोंधळ प्रेक्षक करतात, खेळाडू नाही. आता खेळाडू म्हणून मैदानाच्या आतमध्ये जर तुम्ही उतरलाय तर तुम्हाला खेळाडूसारखंच खेळावं लागेल. म्हणजे विजयाचा जल्लोष देखील उद्याच्या दिवसात पाहायला मिळेल. संध्याकाळच्या सत्रामध्ये पहिल्या दिवसात चंद्रभागा फायटर्स 3 सामने जिंकलेत. कालच्या दुसऱ्या दिवसात ओमकार नांदेश्वर भंडारफळ संघ 3 सामने जिंकलेत. कालच्या दिवसामध्ये श्री साई स्पोर्ट रत्नागिरी हा संघ देखील 3 सामने जिंकला आणि आजच्या दिवसामध्ये त्याच दिशेने वाटचाल केली जाईल का, रीड संघाकडून हे देखील पाहणं गरजेचं आहे. धावसंख्या आतापर्यंत 17 आणि तुम्ही ऑन स्क्रीन पाहू शकताय. टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून स्क्रीनवर चमचमाती होईल ट्रॉफी. जय भंडारी प्रीमियर लीग 2026 सीझन 3 ची ही ट्रॉफी तुम्ही पाहताय आपल्या स्क्रीनवर. ही ओळख आहे खऱ्या अर्थाने आणि ह्या ट्रॉफीसाठी ही चुरस संपूर्ण झाले 4 दिवस. उद्याचा अंतिम दिवस त्या स्पर्धेचा. जशी स्पर्धा संपेल तशी पुन्हा एकदा पुढच्या वर्षीची देखील तयारी सुरू होईल, याच्यात काही शंकाच नाहीये. चालू सामन्याकडे पुन्हा एकदा जाऊया. गोपाळकृष्ण मालगुण फलंदाजी करताना दिसतोय. आतापर्यंत धावा झाले 17-3. दुसरं षटक संपलंय. तिसऱ्या षटकासाठी आशिष गोलंदाजी करताना दिसतील. वैयक्तिक कुटीतील पहिलं संघाकडून तिसरं षटक ओव्हर द विकेटने मारा करेल चेतनसाठी. मोठा फटका यावेळेस क्रॉस बॅटने चेंडूला लपटलं होतं, मात्र क्षेत्ररक्षक बनतो यावेळेस अडथळा. धक्का यावेळेस बसेल चेतनच्या रूपामध्ये. गोपाळकृष्ण मालगुण संघाला 14-17 झालाय खतरा. साहिल सुर्वे मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. प्रथमतः जय भंडारी प्रीमियर लीग 2026 मध्ये फलंदाजी करताना दिसेल गोपाळकृष्ण मालगुण संघाकडून. दुसऱ्या बाजूला आशिष आजच्या दिवसात चांगली गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. ओव्हर द विकेटने पुढचा बॉल, फुलर लेनचा बॉल, पिचिंग ऑफ साईड ऑफ टर्म. रक्षण देखील चांगलं आहे. हा चेंडू येतोय निर्धाव. थोडंसं फुटवर दाखल होतं फलंदाजांनी, मात्र चेंडूवरचं नियंत्रण थोडंसं ढासळलं. हा येतोय चेंडू निर्धाव. धावा आतापर्यंत 17 झाल्यात. 4 फलंदाज बाद. 2.2 षटक आतापर्यंत संपलेत. पहिल्या इनिंगचा खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. आशिष यांचा पुढचा बॉल पुन्हा एकदा सज्ज होतील. ऋतिक साहिलसाठी यावेळेस यष्टिरक्षक थोडीशी चूक करतोय. पंचांचे हात समांतर झाले तर ही धाव नक्कीच तरी अभ्यंतर येताना दिसेल. म्हणजे तब्बल 2 धावा मागच्या चेंडूवर आले आहेत. बाय वन गेट वन फ्री. 2 धावांनी धावसंख्या पुढे सरसावेल. आतापर्यंत धावा झाल्या आहेत 19-4. गोपाळकृष्ण मालगुण संघ प्रथम फलंदाजी करण्याचा इरादा. नाणेफेक जिंकल्यानंतर तिथून पुढे असं वाटलं होतं की मोठी धावसंख्या उभारली जाईल, मात्र चालू असलेली पडझड येणाऱ्या कालावधीमध्ये थोडीशी भेदून काढावी लागेल. आशिष यांचा पुढचा बॉल यावेळेस बॅकफूट पंच केलाय. थर्ड मॅन रिझनचा क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल. एकापेक्षा जास्त काहीच नसेल. सिंगलने यावेळेस पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेट होईल. आशिष देखील आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करतात आजच्या दिवसात. संकटच्या वेळेस मैदानाच्या आतमध्ये वारंवार चांगली गोलंदाजी आतापर्यंत आपल्या संघासाठी केली आहे. दुसऱ्या बाजूला साहिल सुर्वे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडूला उडवलं एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री दिशेने. 2 धावा यावेळेस. एकच धाव असेल या चेंडूवर. एकापेक्षा जास्त पुन्हा एकदा काहीच नाहीये. चौकार षटकार कोण मारणार, कोणता फलंदाज मारेल हे देखील पाहणं गरजेचं आहे. स्ट्रायकेटला फलंदाज खेळताना दिसेल यावेळेस वेदांत. वैयक्तिक 5 चेंडू आतापर्यंत फेस केले. 13 धावा त्याच्या बॅटमधून आलेत. आशिष यांचा पुढचा बॉल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. आउटसाइड चेंडू चाललाय थर्डमॅनला. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल. पुन्हा एकदा सिंगलच धावेत या चेंडूवर देखील. धावसंख्या आतापर्यंत 2-2-2-2 22.
पुन्हा एकदा सामन्याच्या दिशेने जाऊया. बॅकफुट पंच यावेळी चेंडूला उडवलंय पण क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतोय. साहिल कदम यावेळी चेंडू रोखलाय का हे देखील पाहणं गरजेचं आहे. त्या दरम्यान 2 धावा धावून कंप्लीट केल्या जातील. संपूर्ण स्पर्धेमध्ये कॅमेरा वर्क देखील चांगलं होतंय tenniscricket.in च्या माध्यमातून. अखंड भारतातील पहिली टेनिस क्रिकेट विश्वासाठी येणारी यूट्यूबवर पहिली वाहिनी tenniscricket.in, तीच वाहिनी आमच्या समवेत संपूर्ण स्पर्धेदरम्यान जोडली गेली आहे. मागच्या चेंडूवर 3 आलेत. सोनमताई चव्हाण आणि त्यानंतर गिरीजे कोचरेकर यांच्या मालकीची ही वाहिनी रत्नागिरी जिल्ह्यासाठी वारंवार चांगलं काम करताना दिसत आहेत. पुन्हा एकदा यावेळेस वेदांत स्ट्राईक एंडला खेळताना दिसेल. लोअर फुलटॉस बॉल यावेळेस उडवलाय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक प्रतीक पकडलाय झेल. संपेल यावेळेस वेदांत याचा खेळ. धक्का क्रमांक बसेल 5वा 26 या धावसंख्येवर. तेजस हदनकर मैदानाच्या आतमध्ये. गोपाळकृष्ण मालगुण संघाचा आयकॉन खेळाडू सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. हा सामना जिंकायचा आणि त्यासाठी प्रयत्न देखील करेल. एका बाजूला गोपाळकृष्ण मालगुण संघ, दुसऱ्या बाजूला वीर वराडी नळी संघ. हा सामना जिंकून पॉईंट टेबलमध्ये होणारे फेरबदल हे घडवून आणायचे असतील तर हा सामना देखील फार महत्वाचा आहे. हलका त्याने पुश करायचा होता चेंडूला. चेंडू चाललाय शॉर्ट बॅकफुटमध्ये. क्षेत्ररक्षक बंटी चेंडूपर्यंत पोहोचतायत. कोणतीही धाव नसेल या चेंडूवर देखील. तेजस मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. आजचा दिवस थोडासा खराब राहिला यांच्यासाठी देखील. तू हस, तू मुस्कुरा और तू रोना कम कर दे, जिंदा है तू जिंदगी के नाक में दम कर दे, असंच म्हणावं लागेल. तेजस याच्यासाठी लोअर फुलटॉस बॉल सरळ बॅटने खेळलाय. लॉंग ऑफ मधून क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल. सिंगल डबलने इतकासा फरकच पडणार नाहीये कारण या स्पर्धेतील तिसरं अर्धशतक बंड्या मोरे यांच्या नावावर राहिलं. एक लेफ्ट हँडर बॅटर या स्पर्धेतील पहिला ज्याने लेफ्ट अर्धशतक ठोकलंय. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस हा फटका फसलाय. चेंडूच्या खाली प्रतीक पोचला होता, त्याच्या हातातून निसटलाय झेल. एक धाव घेतली. दुसरी धाव घेत असताना रनआउट स्वरूपात विकेट आली असती. थोडंसं तुम्ही मैदानाच्या आतमध्ये झालं. लंगडा घोडा किती धावणार असं देखील बघायचं होतं. क्षेत्ररक्षण करत असताना मात्र धावला होता आणि ते करत असताना झालेली चूक किती महागत ठरली असती येणाऱ्या कालावधी ठरलं असतं. मात्र दोन्ही फलंदाज सुखरूपरित्या मैदानाच्या आतमध्ये खेळताना दिसतील. षटका आतापर्यंत संपलेत. 4 आणि धावा झालेत 5 गड्यांच्या मोबदल्यात. गोपाळकृष्ण मालगुण संघाचे 28. 7ची सरासरी आतापर्यंत गाठली जाते प्रति षटका मागे. कमी धावसंख्येचा विचार करायला गेलं तर कालच्या दिवसामध्ये श्री साई स्पोर्ट रत्नागिरी संघाने उभी केली होती 54 धावा. मात्र ते डिफेंड करण्याची ताकद देखील त्यांच्या मनगडांमध्ये होती. ते डिफेंड देखील केले गेलेत. त्याचं कारण त्या संघांमधून अभिष शिवलकर याच्यासारखा एक मातब्बर गोलंदाज खेळत होता. फायपर खोललाय त्यांनी कालच्या दिवसामध्ये. आजच्या दिवसामध्ये सुजल यांनी देखील चांगली गोलंदाजी केली. त्याने देखील फायपर पंजा खोललाय. एक धाव तर घेण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये. सिंगलने यावेळी स्ट्राईक रोटेट होईल. थोडीशी पडझड वारंवार मैदानाच्या आतमध्ये होते. फलंदाजी करत असताना गोपाळकृष्ण मालगुण संघाकडून निनाद याचा देखील उल्लेख करावा लागेल. 2 षटकं मागच्या सामन्यात त्यांनी हाताळली होती. त्यामध्ये 5 धावा देऊन 2 फलंदाजांना माघार देखील पाठवलं होतं. मात्र तो सामना गमवायला लागला होता. हलक्या हाताने पेडल स्विप केलाय ऑन साईडला. स्क्वेअर लेग पंचाच्या दिशेने चेंडूपर्यंत आशिष पोचतील. सिंगल डबलच घेण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सातत्याने केला जातोय. आता इतिहास जर घडवायचा असेल तर तुम्हाला मेहनत मैदानाच्या आतमध्ये घेणं गरजेचं आहे. धावा आतापर्यंत झाल्या 30. 5 फलंदाज बाद. गोपाळकृष्ण मालगुण संघ. तेजस याचा पुढचा बॉल ओव्हर द विकेटने हलक्यातने खेळून काढण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हर. चेंडू अलाउन द कार्पेटने चाललाय. क्षेत्ररक्षक प्रतीक चेंडूपर्यंत पोहोचेल. एकच धाव असेल या चेंडूवर देखील. सिंगल डबलवर जोर दिला जातोय की जोर गोलंदाजी एंडकडून लावला जातोय हे देखील बघणं फार महत्त्वाचं आहे. कारण तेजस एक्सप्रेस सध्याच्या घडीला भरपूर वेगाने मैदानाच्या आतमध्ये धावते. गोलंदाजी करत असताना वैयक्तिक कोट्यातील दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये हाताळतोय. ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा सज्ज होईल. ब्लॉक हॉलला टाकण्याचा प्रयत्न. मिनी हेलिकॉप्टर उडवलं. यावेळेस क्षेत्ररक्षकाकडून झालेली थोडीशी चूक. चेंडू चाललाय 1 बाउन्स लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर. 4 धावांसाठी तेजसच्या बॅटमधून जय भंडार प्रीमियर लीग 2026 मधील वैयक्तिक कोट्यातील पहिला चौकार येतोय. वैयक्तिक कोट्यातील पहिला चौकार यावेळी झालाय. मात्र ज्यावेळी सीझनला सुरुवात झाली होती जय भंडारी प्रीमियर लीग
2024 मध्ये मी चुकीचा नसेल तर ज्यावेळेस ती स्पर्धा सुरू झाली होती त्यावेळेस पहिला षटकार आणि पहिला चौकार ठोकणारा फलंदाज तेजस हळदणकरच होता. पुन्हा एकदा पॅडल स्वीप ऑन साईडला खेळायचा आहे. फाईन लेग डीप मधून क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतील आशिष. एकच धाव असेल यावेळेस देखील, एकापेक्षा जास्त काही नसेल. नो लुक शॉट खेळायचा होता यावेळेस, मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. रिप्लाय मध्ये तुम्ही पाहू शकता. पुन्हा एकदा तेजस सज्ज होतील. स्ट्राईकरला साहिल सुर्वे यांच्यासाठी ब्लॉकला टाकण्याचा प्रयत्न. लोअर फुल टॉस बॉल ऑन साईडला डीप मधून क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल. एक धाव घेतली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालवला आणि बघता बघता 2 धावा देखील धावून कंप्लीट केल्या जातील. बॅकअप स्वरूपात साहिल चेंडूपर्यंत पोहोचतायत. यावेळी षटक संपले पहिल्या डावातील 5वं आणि आतापर्यंत धावा झाल्यात 5 गड्यांच्या मोबदल्यात 38 धावा. तेजस हळदणकर याच्यासाठी एक पारितोषिक देखील आलंय प्रत्येक षटकासाठी. सतीशजी हळदणकर आणि प्रल्हाद शेठ हळदणकर यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक देखील असेल. स्ट्राईकेडला तेजस, तर दुसऱ्या बाजूला गोलंदाजी एंडकडून आलंय दीप मोरे. वहित कोटेतील दुसरं आणि संघाकडून पहिल्या डावातील अंतिम षटक घेऊन राईट माराउंड विकेटने. लोअर फुल टॉस यावेळेस बैठक शॉट, फटका फसलाय डीप मधून. तेजस पडवाय चेंडूपर्यंत पोहोचलेत, पकडलाय झेल. बक्षीस लावलंय मात्र ते बक्षीस नशिबातच नाहीये. जलबत स्वरूपात माघारी परततील तेजस. बॅक टू द पवेलियन. अनिश पिलनकर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. दीप याच्या विरोधात खेळताना दिसेल. मोठा फटका आले आले खेळण्याचा प्रयत्न, स्वतः गोलंदाज चेंडू मागे धावतो. यावेळेस पकडलाय झेल. फलंदाज गोल्डन डकचा शिकार होऊन बॅक टू द पवेलियन. अनिश 7 फलंदाज आतापर्यंत माघारी परतलेत. 38 या धावसंख्येवर 5.2 षटक समाप्तीस आलेत. अजून देखील 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. पावसाचे थेंब भलेही छोटे असावेत परंतु निरंतर वरसावेत. मोठमोठ्या नद्यांना पूर आणले अशा प्रकारचे आपले छोटे छोटे प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करून मोठा संघर्ष केला जाईल का, हा देखील एक प्रश्न सध्याच्या घडीला गोपालकृष्ण मालगुण संघाच्या दागवटमधून येतोय. बॅकफूट पंच करण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. हा चेंडू चालला यष्टीरक्षक बंडे यांच्या हातामध्ये. धावसंख्या आतापर्यंत 38 ला 7. कोण कोणाला साथ देईल मैदानाच्या आतमध्ये हे देखील पाहणं गरजेचं आहे. अजून देखील 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. 3 चेंडूंमध्ये एकही धाव या षटकात खर्च केलेली नाहीये. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस स्ट्राईक एंडला थोडीशी चूक झाली आहे. नॉन स्ट्राईक एंडला धोक्याची घंटा वाजते. फलंदाज बाद होतोय. स्ट्राईक एंडला खऱ्या अर्थाने साईल यायचं होतं. चौथा चेंडू मैदानाच्या आतमध्ये एकही धाव अजून देखील खर्च केलेली नाहीये. रनआउट स्वरूपात एक विकेट आली आहे. 4 चेंडू आतापर्यंत हाताळलेत या षटकातील दीप याने. 4 मध्ये एकही धाव खर्च न करता 2 फलंदाजांना माघारी पाठवलंय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अवधूत मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. 2 चेंडूचा अजून देखील पहिल्या डावातील खेळ बाकी आहे. या स्पर्धेतील सर्वाधिक कमी धावसंख्या इथून पुढे उभारली जाईल का, हे देखील पाहणं गरजेचं आहे. सर्वाधिक कमी धावसंख्येचा विचार करायला गेले तर 54 धावा त्या डिफेंड केल्या गेलेत.
डिफेंडिंग चॅम्पियन दुसऱ्या डावात गोपाळकृष्ण मालगुण संघ बनेल का हे देखील पाहणं गरजेचं आहे. पहिल्या डावातील अजून देखील 2 चेंडूचा खेळ शेष. दोघांसाठी विशेष असेल किती धावा येतील या 2 चेंडूंवर. या षटकातील दीप याचा पुढचा बॉल राईट वारंट विकेटने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस क्षेत्ररक्षक प्रसाद हळदणकर चेंडू पर्यंत पोहोचलाय, पकडलाय झेल. यावेळेस या षटकात 3 विकेट घेतल्या दीप याने. त्याचे देखील गोलंदाजाची दाद द्यावी लागेल. ओव्हर हॅट्रिक यावेळेस कंप्लीट केली आहे दीप याने. अजून देखील एका चेंडूचा खेळ बाकी आहे. कोणता फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पारस हळदणकर. 9 विकेट आतापर्यंत गेलेत. 38 या धावसंख्येवर 5.5 षटक संपलेत. पहिल्या डावातील एका चेंडूचा खेळ बाकी. इथून पुढे 1 विकेट आली तर नक्कीच संघ ऑल आउट होईल. पारस हळदणकर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील अंतिम चेंडू खेळण्यासाठी. इथून पुढे विकेट येईल का हे देखील पाहणं गरजेचं आहे. आतापर्यंत या षटकात विकेट आले 3, चेंडू झालेत 5. 6वा चेंडू अजून देखील बाकी असेल या षटकातील. पहिल्या डावातील धावसंख्या आतापर्यंत झाली 38. 38 ला 9 गोपाळकृष्ण मालगुण संघ. पारस ऑन स्ट्राईक दीप याच्या विरोधात. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस झेल निसटला, ऑल आउट झाला असता जवळपास संघ. 3 विकेट आणि मिडन ओव्हर या स्पर्धेतील पहिली टाकली आहे दीप याने. तिचं देखील अभिनंदन असेल. जय भंडारी प्रीमियर लीग 2026 मध्ये. पुन्हा एकदा जाऊया आपण गोपी सरांच्या दिशेने. मागची 2 पर्व आपण त्यांना पाहतोय, ऐकतोय आणि तदनंतर अखंड महाराष्ट्रामध्ये ज्यांची खाती आहे समालोचन करत असताना तेच गोपी जाधव सर पुन्हा एकदा समालोचनाच्या दृष्टीने आमच्या समेत जोडले जातील. धन्यवाद आकाशला. आपण पहिल्या डावामध्ये ऐकलं 39 धावांचं लक्ष्य आणि आता सध्या आपल्याला बघायला मिळते हीच ती ट्रॉफी आहे ज्यासाठी 16 टीम 1 ड्रीम ही तिसऱ्या पर्वातली ट्रॉफी, आकर्षक ट्रॉफी ज्यावर सर्वांचं लक्ष वेधलं आणि सध्या आपल्याला ती बघायला मिळते. त्याचं विविध अँगल्स या पर्वामध्ये विशेष ट्रॉफी बनवली गेली. टेनिसक्रिकेट.इन च्या माध्यमातून सध्या ती ट्रॉफी आपल्याला आपल्या स्क्रीनवर दाखवली गेली. आणि याच ट्रॉफीसाठी उद्याचा दिवस याचसाठी केला होता 28 की शेवटचा दिवस गोड बाबा. तो उद्याचा दिवस गुड ठरेल. कोणीही जाणार नाही आहे. हा सामना संपल्यानंतर आपले आजचे उत्सवमूर्ती आदरणीय विवेकदादा सुर्वे यांचा वाढदिवस या ठिकाणी आपण साजरा करणार आहोत. सर्व आयोजन समितीने आपल्या समाज बांधवांच्या वतीने आदरणीय विवेकदादा सुर्वे यांचा वाढदिवस आपण या ठिकाणी साजरा करणार आहोत. त्यामुळे कोणीही जाऊ नका. सामना संपल्यानंतर वाढदिवसाचं सेलिब्रेशन या मुख्य कक्षामध्ये आपण जो विशेष कक्ष आज उभारलाय तिथे संपन्न होणार आहे. त्यामुळे सर्वांनी थांबायचंय, कोणीही जाऊ नका. चला पंच मैदानामध्ये पोहोचलेले आहेत. दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. आपल्या सर्वांचं स्वागत. परंतु सामना संपल्यानंतर कोणीही जाणार नाही. आदरणीय विवेकदादा सुर्वे यांचा वाढदिवस आयोजन समिती आणि आपल्या सर्व समाज बांधवांच्या वतीने आपल्या भंडारी प्रीमियर लीगच्या 4थ्या दिवशी आपण या ठिकाणी साजरा करणार आहोत आणि त्यामुळे कोणीही जाणार नाही. सामना संपल्यानंतर सर्वांनी मुख्य मंचाच्या बाजूला या, तिथे वाढदिवसाचं सेलिब्रेशन होईल.
चला गोपाळकृष्ण मालगुंड क्षेत्ररक्षक लावून घ्या. 2 फलंदाज मैदानामध्ये पोहोचलेले आहेत. 39 धावांचं लक्ष्य, 36 चेंडू आणि 39 धावा. चौथ्या दिवसातील शेवटची लढत जिथे आतापर्यंतचा सर्वाधिक कमी स्कोर बनवला गेला, पण तो डिफेंड केला जाऊ शकतो, कारण क्रिकेटमध्ये अनेक उलटफेर होतील आज होतात. आज देखील आपण बघितलं झिम्बाब्वे टीमने ऑस्ट्रेलियासारख्या मातब्बर संघाला पराभूत केलाय आणि इथे देखील तो उलटफेर होऊ शकतो. वीर भराडी निलेबन रीळ या संघाकडून 2 फलंदाज मैदानामध्ये, अर्धशतक वीरबंड्या मोरे आणि त्याच्या बरोबरनी नॉन स्ट्राईक एंडला बंटी बनप. कालच्या रात्रीमध्ये अंबेशेतमध्ये नाईट स्पर्धेमध्ये 4 षटकार ठोकले होते या खेळाडूने. आज तो इथे दाखल झालाय. मात्र पहिल्या सामन्यात थोडासा लवकर बाद झाला. दुसऱ्या डावामध्ये आता त्याच्याकडून भरपूर अपेक्षा असतील. समोर आहे निनाद. पहिलाच बॉल, पिकअप शॉट, एलिव्हेशन, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक, कॅच ड्रॉप. भरपूर उंची होती या फटक्यामध्ये, पण तो झेल झालेला नाहीये. पहिल्याच बॉलवर कॅच ड्रॉप. 2 धावा बंड्या मोरेसाठी. 39 धावांचं लक्ष्य आणि ते लवकरात लवकर संपवत असताना हा सामना जिंकायचाच इरादा घेऊन मैदानामध्ये दाखल झालाय. यावेळेला फुल टॉस स्क्वेअर लेगच्या वरतून पाठवून दिलाय. डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार, 6 धावा. कमी गतीचा बॉल एक्स्ट्रा कव्हर मधून काढलाय. क्रॅकिंग एक्स्ट्रा कव्हर मधून ड्राईव्ह केलाय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. पहिल्याच ओव्हरमध्ये झापूक झोपूक फलंदाजी केली जाते. यावेळेला फटका हवेत आहे. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक. आता झेल होईल असं वाटलं होतं, परंतु आता देखील झेल सुटलाय. चेंडूचा अंदाज आलेला नाहीये. सकाळी आंघोळ करत असताना हातातून ओला साबण निसटावा तसा बॉल निसटलाय आणि ते एकच धाव घेतली. एका धावेच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्डवर आहे. 39चा पाठलाग करत असताना 13 धावा. अजूनही 26 ची गरज. पहिल्या षटकामध्ये सुरुवात चांगली. स्ट्राईक एंडला आला तर बंटी. पहिला चेंडू बंटीसाठी. निनाद राऊंड विकेटने तयार आणि बंटीने पहिल्याच बॉलवर तडाखा. डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. मॅसिव्ह हिट. कडक बेधडक षटकार. अजून एक वेळेला तोच प्रयत्न होता, परंतु या वेळेला बॅटची कड घेतली आहे. फलंदाज बाद होईल. पहिला धक्का बंटीच्या रूपाने. फलंदाज बाद. पहिल्या षटकानंतर 19 एक गडी बाद. आता बनवायचे 30 चेंडूमध्ये 20 धावा. थोडं स्पीडअप करा. सामना संपल्यानंतर वाढदिवसाचं सेलिब्रेशन, वाढदिवस या ठिकाणी आपण साजरा करणार आहोत. आदरणीय विवेकदादा सुर्वे यांचा. पहिला बॉल हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न होता. पहिल्याच बॉलवर बीट केलंय. बॅटिंग पॉवर प्ले सुरू झालाय. संकेत चव्हाण यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक घोषित केलंय. फुल टॉस टाकलाय आणि त्यावर प्रहार केलाय. लांब लचक. आ रा 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 खतरनाक षटकार. 6 धावा.
अजून एक लगातारचा दुसरा. इसको लगा डाला तो लाईव्ह झिंगालाला. बंड्या मोहरे सेट ऑन फायर षटकार. कडबर आहे 31. 8 धावांची आता गरज. आणि अजून एक. यावेळेला लॉंग लेग सीमारेषेच्या दिशेने खेळ आहे परंतु हा चौकार येतोय. 4 धावा. धाव फलकावर आहेत 35 धावा. 4 धावांची आता गरज.